प्रथम आपल्याला udyog.mahaswayam.gov.in या वेब प्रणालीवरती यायचं आहे. यानंतर आपल्याला असे पेज ओपन होईल. तिथे लॉग इन असलेल्या ऑप्शनवरती क्लिक करा. नंतर आपल्याला असे पेज ओपन होईल. तिथे आपण लॉग इनच्या खाली जिथे लिहिलेलं आहे डोंट हॅव ॲन अकाउंट प्लीज क्लिक, तिथे क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर आपणास न्यू युजर रजिस्ट्रेशन असे दिसेल. तिथे आपल्याला फर्स्ट नेम, लास्ट नेम, मिडल नेम, तिथे सांगितलेली सर्व माहिती अचूक भरायची आहे व सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं असेल. LOI काढण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे. प्रथम आपल्याला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. युजरनेम, पासवर्ड व कॅप्चा हे भरून घेऊन लॉग इनवर क्लिक करायचं आहे. युजरनेम हे लाभार्थ्याचे आधार कार्ड क्रमांक आहे. त्यानंतर आपल्याला असे पेज ओपन होईल. आपल्याला IR1 व IR2 अशा योजना दिसतील. IR1 मध्ये आपल्याला LOI काढायचा असल्यास IR1 वरती आपल्या इथे क्लिक करा. त्यानंतर आपल्याला असे पेज ओपन होईल. तिथे आपल्याला टू अप्लाय फॉर LOI इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे. फॅमिलीचं उत्पन्न निवडायचं आहे. नंतर आपला लोन नवीन आहे की जुना ते निवडायचं आहे आणि नंतर अप्लायवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर असे पेज ओपन होईल. तिथे आपल्याला रहिवासी पुरावा म्हणजेच रहिवासी माहिती आपल्याला भरायची आहे. त्यानंतर लोन डिटेल्स, आपल्याला आवश्यक असलेल्या लोनची माहिती तिथे भरायची आहे. त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट येथे गेल्यानंतर आपल्याला रहिवासी पुरावा, आधार कार्ड, इन्कम सर्टिफिकेट, लिव्हिंग सर्टिफिकेट, त्याच्यानंतर प्रोजेक्ट रिपोर्ट आणि सेल्फ डिक्लेरेशन हे आपल्याला अपलोड करायचे आहे व सबमिट या बटनवरती क्लिक करायचे आहे. आपली LOI ची प्रोसेस पूर्ण झाली असेल. बँक सँक्शन अपलोड करण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे. प्रथम आपल्याला udyog.mahaswayam.gov.in या वेब प्रणालीवरती यायचं आहे. नंतर लॉग इन येथे क्लिक करायचं आहे. लॉग इन नंतर युजरनेम, पासवर्ड, कॅप्चा हे फीड करून लॉग इनवर क्लिक करायचं आहे. तदनंतर आपल्याला असे पेज ओपन होईल. अपलोड बँक डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे व आपण कर्ज प्रकरण केलेल्या बँकेची माहिती भरायची आहे. त्यानंतर आपल्याला अपलोड सँक्शन लेटर यावरती क्लिक करायचं आहे. नंतर आपल्याला कर्ज खाते बँक तपशील तिथे भरायचे आहे. ही माहिती अचूक भरायची आहे. आधार लिंक अकाउंट डिटेल ही माहिती देखील अचूक भरायची आहे. त्यानंतर आपल्याला खाली बँकेचं सँक्शन, डिस्बर्समेंट प्रूफ, EMI शेड्यूल, त्याच्यानंतर बिझनेस फोटो हे सर्व अपलोड करायचे आहेत व जतन करा यावर क्लिक करायचं आहे. आपला सँक्शन प्रक्रिया पूर्ण झाली असेल. क्लेम करण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे. प्रथम udyog.mahaswayam.gov.in या वेब प्रणालीवरती आल्यानंतर लॉग इन येथे क्लिक करायचं आहे. लॉग इन येथे क्लिक केल्यानंतर आपल्याला युजरनेम, पासवर्ड व कॅप्चा हे भरायचे आहे. युजरनेम हे लाभार्थ्याचे आधार कार्ड आहे. पासवर्ड आणि कॅप्चा भरून झाल्यानंतर लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर आपल्याला क्लेम फॉर्म येथे क्लिक करायचं आहे. क्लेम फॉर्मला क्लिक केल्यानंतर आपल्याला इंडिव्हिज्युअल व मल्टिपल असे दोन ऑप्शन दिसतील. जर आपण इंडिव्हिज्युअलवर क्लिक केला तर आपल्याला एक क्लेम करता येईल व मल्टिपल सिलेक्शन केल्यास आपल्यात 6 क्लेम आपण करू शकता. समजा आपण मल्टिपल क्लेमला सिलेक्ट केलं व आपल्याला 6 बॉक्स ओपन झाले. त्यामध्ये दिलेली माहिती अचूक भरा. इंटरेस्ट, इन्स्टॉलमेंट,
दिनांक अचूक टाका. पुढे चूज फाईल दिलेले आहे. चूज फाईलमध्ये स्टेटमेंट अपलोड करा व सबमिट करा. आपला क्लेम सबमिट झाला असेल.